ओसंडून वाहे आमच्या जीवनाला, शोभा आली या समता पर्वाला. वंदन करते मी तुमच्या आगमनाला, तुमच्या आगमनाला. सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. मी सौ सारिका राजेशराव चांदूरकर तथा सारिका दिनकरराव हजारे या विचारमंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे तथा प्रांगणात जमलेल्या फुले आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी असणारे सर्वांचे मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थातच सर्व जगाला सत्यशोधक विचार देणारे गुरु शिष्याची जोड. या गुरु शिष्याच्या विचाराने संपूर्ण जगाला मानवतेचा समतेचा संदेश मिळाला आणि म्हणूनच समता मैदान यवतमाळ येथे गेल्या दशकापासून 7 एप्रिल ते 14 एप्रिल हा कालावधी समता पर्व अर्थातच त्यांच्या विचारांची जाणीव जागृती आणि हेच या समता पर्वाचे औचित्य. आज 11 एप्रिल अर्थातच क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती. या निमित्ताने त्यांच्या विचारांची आज आपल्याला आवश्यक असलेली मेजवानीच आहे. तेव्हा यावर आपल्याला नक्कीच मार्गदर्शन प्रमुख वक्ते यांच्या हस्ते मिळणार आहे. यासाठी आपण सुरुवातीला औपचारिक कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या या 4थ्या व 5व्या समता विचार वेध सत्र वैचारिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान की ज्यांनी फुले आंबेडकर विचारांची प्रत्यक्ष कृतीतून स्टडी सर्कल अथवा भारतीय शोषित पिछडा संघटन यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तथा भारत या सर्वांमध्ये आपले विचार सर्व जनसामान्यापर्यंत पोचविले असे आदरणीय ज्ञानेश्वर गोरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं सोहळ्याचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी विनंती करते. आदरणीय श्री ज्ञानेश्वर गोरे सर, आज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला महात्मा फुले आणि त्यांच्या विचारांची एक मेजवानी मिळणार आहे असे आपल्याला आज 4थ्या आणि 5व्या पर्वासाठी लाभलेले प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर प्रल्हाद लुलेकर सर औरंगाबाद यांनीही प्रमुख वक्ते तथा अतिथी म्हणून स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. मी विनंती करते प्रमुख वक्ते डॉक्टर प्रभाकर गायक, सविताताई हजारे, माननीय सविताताई काळे, माननीय नीताताई दरणे, माननीय प्राध्यापक सत्यपाल देठे, सचिव समता पर्व, माननीय प्रमोद घोडाम, माननीय सुधाकर मेश्राम सर, माननीय विलास काळे सर, माननीय मणिराम शहागड सर, प्राध्यापक धैर्यशील ताकसांडे सर. जय ज्योती, जय भीम. जिथे ज्ञानाच्या प्रकाशाचं साम्राज्य असतं तिथे अज्ञानाच्या अंधकाराचं अस्तित्वच उरत नाही. या ज्योती आंबेडकर यांच्या विचाराने आज चोहीकडे ज्ञान, विज्ञान, संस्कार, संस्कृती आणि उत्तुंग प्रेरणेचा प्रकाश पोहोचूया. अर्थातच या दोन्ही महामानवाला माल्यार्पण करण्यासाठी मी विनंती करते विचार मंचावरील सर्व सन्माननीय अतिथींना की त्यांनी माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करावे. आणि सोबतच मी विनंती करते आदरणीय ललिताताई वाघ यांना की त्यांनी वंदनगीत सादर करावं. आदरणीय ललिताताई वाघ. नित्य स्मरावे ज्योती सावित्रीला, वंदन करूया तयांच्या स्मृतीला, वंदन करूया तयांच्या
या भावनेला वंदन करूया तयांच्या स्मृतीला वंदन करूया तयांच्या स्मृतीला गुलामी नसावी येथे मानवाची गुलामी नसावी येथे मानवाची गुलामी नसावी येथे मानवाची जगूया जपूया या नियतीला जगूया जपूया या नियतीला वंदन करूया तयांच्या स्मृतीला वंदन करूया तयांच्या स्मृतीला ज्ञानाचा दीप हा तेवीला येथे ज्ञानाचा दीप हा तेवीला येथे ज्ञानाचा दीप हा तेवीला येथे शुद्धी दे बुद्धी दे मज मानवाला शुद्धी दे बुद्धी दे मज मानवाला वंदन करूया तयांच्या स्मृतीला वंदन करूया तयांच्या स्मृतीला. धन्यवाद ललिताताई. या वंदन गीतातून या कार्यक्रमाचे अतिशय एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद. यानंतर मी या विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून इथे उपस्थित करण्यासाठी परत एकदा विनंती करते. माननीय आशिष जयसिंगपुरे सर, माननीय माधुरी वाळके, माननीय पवन धोटे, माननीय मदन फाळेगावकर, माननीय पल्लवी रामटेके, माननीय शशिकांत लोळगे, माननीय KS नाईक, माननीय जितेंद्र ढानके, माननीय सुजाता लहाळके, माननीय सुनीता निमकर, माननीय वंदना उरकुडे, मायाताई गोबरे यांनीही विचारमंचावर यावं अशी मी विनंती करते. आलेल्या अतिथींचे स्वागत ही आपली भारतीय संस्कृती. तेव्हा आलेल्या या अतिथींचं स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमाचे सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर गोरे यांचं स्वागत प्राध्यापक दीपक वाघ सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर प्रल्हाद उल्लेकर सर यांचं स्वागत ललिताताई वाघ करतील. प्रमुख वक्ते डॉक्टर प्रभाकर गायकवाड यांचे स्वागत अंकुश वाकडे सर करतील. या समता पर्वाचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी राऊत यांचे स्वागत विजय मालखेडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. गायकवाड सरांचं स्वागत विजय मालखेडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. रामदासजी राऊत सर यांचे स्वागत ॲडव्होकेट पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच या विचारमंचावर उपस्थित असलेले विजय डांगोरे सर यांचं स्वागत सूरज खोब्रागडे सर करतील अशी मी त्यांची विनंती करते. सुचिता राठोड मॅडम यांचे स्वागत समता दुपारे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. राजकुमार उमरे सरांचं स्वागत राहुल पाचगरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सुचिता राठोड मॅडमचे स्वागत ललिताताई वाघ करतील अशी मी त्यांना विनंती करते. राजकुमार उमरे सरांचं स्वागत
श्री राजेशराव चांदूरकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री ॲडव्होकेट मनोहर शहारे यांचं स्वागत विलास काळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. घनश्याम नगराळे सर यांचं स्वागत नरेंद्र कोरोपटे करतील अशी मी त्यांना विनंती करते. मनीष राजभोज सरांचं स्वागत सविताताई हजारे करतील अशी मी त्यांना विनंती करते. दीपक नगराळे सरांचं स्वागत माधुरीताई वाळके करतील अशी मी त्यांना विनंती करते. हो. सर्वांना इथे विनंती आहे की ज्यांची नावं इथे मी घेतलेली आहे उद्घोषित केले आहे त्यांनी कृपया लवकरात लवकर मंचकावर यावे. मायाताई गोबरे यांचे स्वागत ललिताताई वाघ करतील मी अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय शहाळे सरांचं स्वागत प्रिया वाकडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. या समता पर्वाचे जे प्रमुख अतिथी आहे आणि वक्ते आहे माननीय डॉक्टर प्रल्हाद लुलेकर सर यांचं स्वागत. प्राध्यापिका सविताताई हजारे करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच शुभांगीताई मालखेडे यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. प्रमुख अतिथी डॉक्टर प्रभाकर गायकवाड यांचे स्वागत करण्यासाठी मी ते आमंत्रित करते अर्चनाताई कुचे मॅडम यांना. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोरे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी साधनाताई अतकर यांना इथे आमंत्रित करते की त्यांनी स्वागत करावं. श्री गायकवाड सरांचं स्वागत कुचेताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. नगराळे सरांचं स्वागत साधनाताई अतकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तू इकडून बस म्हणजे मी इकडून बसतो आम्ही दोघं बोलत राहतो. मस्त हे प्रिया मॅडमचे नंबर घ्यायचा आहे. उर्वरित सर्वांचे शब्दसुमानाने स्वागत तथा आजच्या या समता पर्वांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून आलेले श्री प्रल्हाद लुलेकर सर यांना या कार्यक्रमाचे या समता पर्वांचे अध्यक्ष रामदासजी राऊत एक लोगो देतील अशी मी त्यांना विनंती करते.
यासाठी मी सर्व विचारमंचावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी उभे राहावं. वही कुठे ठेवली? शब्दसुमनाने स्वागत करते. मान्य करा मान्यवरा, नाना पुष्पे सज्ज झाली आपल्याच स्वागताला, आपल्याच स्वागताला. तसेच प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर प्रभाकर गायकवाड सर यांनाही लोगो देतील यासाठी मी विनंती करते. या समता पर्वाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट रामदासजी राऊत सर. नाही नाही 2 सत्र आहेत. या यवतमाळ नगरीमध्ये आलेल्या अतिथींचं, या थोर महामानवांच्या एक प्रतिमेचं लोगो देऊन स्वागत केलेले आहे. अतिशय एक सकारात्मक ऊर्जा इथे निर्माण झालेली आहे. यानंतर मी विनंती करते की या कार्यक्रमाच्या सुरुवात ज्यांनी भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यासाठी विनंती करते आदरणीय मायाताई गोबरे यांना. तत्पूर्वी या प्रमुख वक्ते श्री गायकवाड सरांचं स्वागत राजकुमार उमरे सर करतील अशी मी विनंती करते. वेळेचा थोडं लांब होत आहे, त्यासाठी आपण प्रस्तावना करण्याकरिता मी विनंती करते प्राध्यापक दीपक वाघ सरांना आजच्या सत्रासाठी प्रास्ताविक करावं. आदरणीय प्राध्यापक दीपक वाघ सर. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, गौतम बुद्ध तथा तमाम पुरोगामी विचाराच्या महामानवांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या छोट्या ठिकाणी प्रास्ताविकेला सुरुवात करतो. बंधूंनो, या समता पर्वामध्ये आज 11 एप्रिल अर्थात महात्मा फुलेची पुण्यतिथी. या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळपासूनच आज 11 एप्रिल महात्मा फुल्यांची जयंतीनिमित्त या ठिकाणी दिनांक 7 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत या ठिकाणी वैचारिक मंथनाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. यामध्ये आज 11 एप्रिल असल्यामुळे कार्यक्रमाची सकाळपासून रेलचेल होती. सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम, नंतर या ठिकाणी वादविवाद स्पर्धा घेण्यात आली, नंतर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली आणि सायंकाळी आयडॉलचं आयोजन होतं आणि या थेट सायंकाळी 8 ते 10पर्यंत वैचारिक क्षेत्राला सुरुवात झाली. त्यामध्ये एकंदरीत 2 विषय ठेवलेले आहेत. पहिला विषय आहे बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले. या विषयावर न्याय देतील औरंगाबादमध्ये आलेले माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर सर तथा आजचा दुसरा विषय आहे नवे शैक्षणिक धोरण आणि फुले आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन या विषयावर पुन्हा औरंगाबाद इथून आलेले गायकवाड सर, प्रभाकर गायकवाड सर हे या विषयाला यथोचित न्याय देतील. बंधूंनो, नवे शैक्षणिक धोरण 1920ला केंद्र सरकारने घोषित केले आणि त्याची अंमलबजावणी 29 जुलै
20ला झाली. असं असताना 2 वर्ष लोटूनही गेले तरी आपल्याला या विषयाची चिकित्सा का करावी वाटते? लक्षात घ्या बंधूंनो, या देशामध्ये अनेक शिक्षक प्राथमिक स्तरावरचे, माध्यमिक स्तरावरचे, ज्युनियर कॉलेज स्तरावरचे आणि सिनियर कॉलेज स्तरावरचे, तसा ITIचे सिनियर कॉलेज अनेक शिक्षक असतील. मी यवतमाळमध्ये असल्यामुळे यवतमाळमध्ये अनेक शिक्षकांशी संपर्क केला, परंतु या नवे शैक्षणिक धोरणाबद्दल मी जेव्हा चर्चा केली, मला फक्त या यवतमाळ आणि यवतमाळच्या परिसरामध्ये फक्त 1% लोकांनीच या नवे शैक्षणिक धोरणाचा अभ्यास केलेला दिसून आला. आणि या यवतमाळसारख्या जिल्ह्यामध्ये हजारो शिक्षक आहे. या हजारो शिक्षकांनी जोपर्यंत नवे शैक्षणिक धोरण आणि महात्मा फुल्यांचा, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं शिक्षण यामध्ये तफावत असल्यामुळे आणि फुले आंबेडकरांना जे काही शिक्षणाची जी नवी विचारधारा होती ती विचारधारा या नवे शैक्षणिक धोरणामध्ये दिसून आली नाही. म्हणजे एकंदरीत हा नवा शिक्षण आयोग किंवा नवा हा शिक्षण धोरण हिंदू राष्ट्रवादाकडे नेती की काय किंवा प्रतिगामी विचाराकडे नेती की काय अशी मात्र भीती वाटत आहे. कारण एकंदरीत हा नवा शिक्षण आयोग जेव्हा वाचला तेव्हा लक्षात आलं आपल्याला की खऱ्या अर्थानं प्रतिगामी विचाराकडे याची सर्व वाटचाल दिसून येते. या दोन्ही विषयाला सविस्तर या ठिकाणी न्याय देणारच आहे. आणि आपल्याकडे फक्त आता 2.25 तासाचा वेळ शिल्लक राहिलेला, त्यामुळे मी लांबवलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो आणि प्रथम औरंगाबादहून आलेले प्रभाकरराव गायकवाड सर या ठिकाणी आपल्या विचारांना न्याय देतील असं विद्यार्थ्यांच्या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागते त्या सर्व गोष्टींसाठी लढा देणाऱ्या महामानवांना आणि महानायकांना सर्वप्रथम क्रांतिकारी अभिवादन. भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेली समताधिष्ठित समाज निर्मिती करण्यासाठी अहोरात्र संघर्ष करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्तींना आणि वर्गजात श्रीदासच्या अंतःक्रांतीसाठी लढा देणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना अभिवादन. या समता पर्वामध्ये जो विषय ठेवण्यात आलेला आहे, नवीन शैक्षणिक धोरण, फुले आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन, या विषयाच्या सत्राचे अध्यक्ष भारतीय पिछड़ा शोषित संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठाचे संस्थापक संचालक डॉक्टर ज्ञानेश्वरजी गोबरे साहेब, मायाताई गोबरे, तसेच या समता पर्वाचे मुख्य संयोजक सन्माननीय अंकुशजी वाकडे, तसेच या समता पर्वाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामदास राऊत आणि या विषयावर या अगोदर यवतमाळमध्ये 2-3 वेळा बोलण्याची संधी मला मिळालेली आहे. अशा शिक्षक संघटनेच्या सविताताई हजारे यांनी पण मला बोलवलेलं होतं. महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठामध्ये 1 दिवसीय कार्यशाळा झाली होती या विषयाच्या अनुषंगाने, तिथं सुद्धा हा विषय मांडलेला आहे. या विषयाची गांभीर्यता संपूर्ण भारताला कळावी असेच माझ्यासोबत आलेले मराठी साहित्याचे ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक, थोर विचारवंत डॉक्टर प्रल्हादजी लुलेकर, शिवानंद पांगळ आणि या विचार मंचावर सर्व उपस्थित ज्यांनी प्रस्तावित केलं असे दीपक राऊत, सर्वांचे नाव घेणं हे शक्य नाही कारण खूप वेळ झालेला आहे आणि विषय खूप गहन आहे आणि या ठिकाणी समोर उपस्थित असलेल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि जीवन मरणाचा विषय आहे. कारण शिक्षणाचा विषय निघाला की सर्व पालकांना आपल्या पाल्यांची काळजी वाटायला लागते. या भारतातल्या
शिक्षणाचा इतिहास जर बघितला तर बौद्ध कालखंड वगळता म्हणजेच तक्षशिला, नालंदा आणि वल्लभीचा इतिहास सोडता शिक्षणाचा इतिहास काळाकुट्ट राहिलेला आहे. आणि वसाहती काळामध्ये 1848 साली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या देशामध्ये नव्हे तर आशिया खंडातली पहिली शाळा काढून या देशातल्या विषमतावादी आणि मनुवाद्यांना जबरदस्त हादरा दिला. याच वेळी दुसरी घटना घडली. कार्ल मार्क्सचा लाल विचार या जगामध्ये आला आणि महाराष्ट्रातली तिसरी घटना घडली. 1848 ला जमशेदजी टाटा इंग्रजांशी संधान साधून चीन सोबत आपूचा व्यापार करतात आणि 2.5 कोटी रुपये नफा कमवतात. त्यावेळेस सोन्याचा भाव होता 1 ते 1.5 रुपया. आज सोन्याचा भाव बघा. आणि महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्रात पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये शाळा काढतात. या देशामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं, मोफत आणि गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार मिळालं पाहिजे यासाठी हंटर कमिशन समोर साक्ष देतात. आणि याच देशामध्ये राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून 1885 ला उच्च शिक्षणाची काळजी बाळगणारे जी परीक्षा ICS ची लंडन मध्ये होत होती त्याचा ठराव भारतामध्ये 1885 ला घेतला की तो भारतातच व्हावी. म्हणजे या देशातल्या जातीयवाद्यांना उच्च शिक्षणाची काळजी आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना या बहुजनांच्या प्राथमिक शिक्षणाची काळजी होती. पुढे आपण आल्यानंतर या देशामध्ये अनेकांनी शाळा काढलेल्या पाहायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, यांनी सुद्धा प्राथमिक शिक्षण असेल आणि उच्च शिक्षणाचा सुद्धा प्रश्न घेतलेला आहे. आणि मग भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1848 ला या देशातल्या बहुसंख्य लोकांना असं वाटलं होतं की प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर पुन्हा येईल आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण होईल. परंतु आमच्या या उलट्या खोपडीच्या सरकारनं 1848 ला पहिला आयोग आणला, राधाकृष्णन आयोग, विद्यापीठी आयोग, उच्च शिक्षणाचा आयोग. या देशातल्या बहुजनांना शिक्षण मिळावं या सत्ताधाऱ्यांना तेव्हा वाटत नव्हतं. मग नंतर पुन्हा दुसरा आयोग आला, कोठारी आयोग, माध्यमिक शिक्षणाचा. म्हणजे वरून खाली उच्च शिक्षण घेतलं की माध्यमिक शिक्षण घ्या. नंतर 2009 ला प्राथमिक शिक्षणाचा हक्क कायदा आला, 2010 ला लागू झाला. आलेख कसा पाहिजे माझ्या भावांनो आणि बहिणींनो समजून घ्या. 1848 ला प्राथमिक, नंतर माध्यमिक, नंतर उच्च शिक्षण असा पाहिजे. पण आमचा सगळा इतिहास आम्हाला शिक्षण नाकारणाराचा आहे. या देशातल्या बहुसंख्य लोकांना या देशातल्या धर्मसत्तेनं, अर्थसत्तेनं आणि राजसत्तेनं शिक्षणामध्ये मागे ठेवलेला आहे. 1986 ला नवं शैक्षणिक धोरण आलेलं होतं. असं वाटलं होतं 48 पासून आतापर्यंत या देशातल्या सगळ्या लोकांना प्राथमिक असो की उच्च शिक्षण असो सर्वांना शिक्षण मिळेल. परंतु आजही वेळ कमी आहे म्हणून मी धावता आढावा घेतोय, नाहीतर पुराव्यांसह तुम्हाला एक साकल्याने काही मुद्दे मांडणार होतो. पण आजही 21व्या शतकामध्ये वर्ल्ड बँकेने आणि अनेक रिपोर्ट आहेत किंवा जनगणनेचे रिपोर्ट तुम्हाला बघायला मिळतील की आजही भारत जगामध्ये निरक्षरांची राजधानी म्हणून ओळखला जातो. आम्हाला लाज वाटायला पाहिजे. आमच्या महापुरुषांनी जो संघर्ष केलेला आहे तो खऱ्या अर्थाने या देशातल्या सर्वांना शिक्षण मिळावं, परंतु ते शिक्षण आजही आम्हाला मिळू देत नाहीत. 2019 ला कस्तुरीरंगन कमिटीने केंद्र सरकारला 664 पानांचा नवा शैक्षणिक धोरणाचा ड्राफ्ट सादर केला आणि तो हिंदी आणि इंग्रजीमध्ये होता. 450 पानांचा इंग्रजी आणि हिंदीचा 664 पानांचा, आणि तो वेबसाईट वरती खुला केला आणि भारतभरातून प्रतिक्रिया मागवल्या. जे संविधानाच्या 20 भाषा होत्या त्यांना प्रतिक्रिया देण्यापासून या सरकारने वंचित ठेवलं.
664 पानं वाचणं आणि त्याची क्रिटिक करून सरकारला आक्षेप नोंदवणं 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शक्य नव्हतं. अनेक संघटनांनी आंदोलन केलं. त्याच्यामध्ये सत्यशोधक शिक्षक सभा असेल, अखिल भारतीय शिक्षण अधिकार मंच असतील किंवा पुरोगामी चळवळीतल्या अनेक संघटना असतील, तेव्हा 1 महिना वाढून दिला. परंतु या सरकारने ज्या काही हस्तक्षेप केले, जे काही आक्षेप नोंदवले, त्याची दखल घेतली नाही. मग या शैक्षणिक धोरणामध्ये नेमकं काय आहे? तुमच्याकडे जे मीडियामधून किंवा सरकारी विचारवंतांकडून जे आलेलं आहे बातम्या किंवा बुलेट पॉइंट, हे फक्त चांगलं दाखवलेलं आहे. तुम्हाला एक 5-6 मुद्दे सांगतो, कारण वेळ खूप झालेला आहे आणि 664 पानांचे मुद्दे तुमच्या समोर मांडायचे. म्हणजे वय वर्ष 3 पासून ते उच्च शिक्षणामध्ये प्रचंड फेरफार केलेला आहे. आमच्याकडे मोदी साहेबांनी सांगितलं होतं नोटाबंदीच्या वेळेस की फक्त 50 दिवस द्या, या देशात क्रांती घडेल. मला सांगा, 50 दिवसापेक्षा जास्त दिवस झालेत, क्रांती घडली का? मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण लागू करताना असंच सांगितलं होतं. पण मला वाटत नाही आणि या सरकारवरती विश्वास ठेवायचा कितपत हा पण प्रश्न आहे. कारण 2020ला जून मध्ये 2020ला जेव्हा हे शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी आणलं, त्यावेळेस संसदेमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. या देशामध्ये 47 नंतर सगळ्यात जास्त जे पलायन झालं किंवा आपल्या घर वापसी झाली ती सगळ्यात मोठी होती. आणि अशा काळामध्ये मोदी सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाचा ड्राफ्ट मंजूर केला. त्याच्यावरती चर्चा व्हायला सुरुवात झाली होती. आम्हाला घरातून बाहेर पडता येत नव्हतं, लॉकडाऊन होतं आम्हाला, त्यावरती चर्चा करायला वाव नव्हता. सगळे लोक घाबरलेले होते आणि लगेच 1 महिन्याने राम मंदिराचं उद्घाटन ठेवलं. म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणावर तुम्ही बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, तुमच्या हिताचं आहे की अहिताचं आहे किंवा त्यातून कुणाचं हित साधणार आहे यावरती चर्चा होणार नाही. मग सगळ्यात मोठी चर्चा झाली ती मातृभाषेतून शिक्षणाची आणि शिक्षणावर 6% खर्च होणाराची. मातृभाषेतून शिक्षणाचं गोड बंगाल नीट समजून घ्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो. 1986च्या धोरणाने बहुस्तर शाळा पद्धती विकसित केली, खाजगीकरण आलं. आज या देशामध्ये 70 पेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत आणि हे सरकार सांगते आता प्राथमिक शिक्षण आम्ही मातृभाषेतून देणार. पण त्याच्यामध्ये एक मेख मारलेली आहे, ती त्या इंग्रजी शाळांच्या किंवा तथाकथित प्रायव्हेट शाळांच्या किंवा स्वयं अर्थसहाय्यित शाळा विधेयकानुसार ज्या शाळा स्थापन झालेल्या आहेत त्यांना त्यांच्या इच्छेने त्यांचे पालक त्या शाळेचे त्या विद्यार्थ्यांचे त्यांनी जर म्हटलं की आमच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण नाही पाहिजे, तर त्यांना तिथं मातृभाषेतून नाही तर त्यांना हव्या त्या भाषेतून शिक्षण घेण्याची संधी याने उपलब्ध करून दिलेली आहे. मग मातृभाषेतून शिक्षण कुठे मिळेल? तर जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या शाळेमधून मिळेल. त्यामुळं हे सरकार या देशातल्या संविधानिक 20 भाषातल्या लोकांना शैक्षणिक धोरणाचा मसुदा वाचण्यासाठी देत नाही आणि ते मातृभाषेतून शिक्षण देईल का? मग त्यांनी मातृभाषेतून शिक्षण नाही, परंतु त्यांनी संस्कृत भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे हिंदी भाषी मुलगा असेल मुलगी असेल त्याला संस्कृत शिकावी किंवा मराठी भाषी मुलगा मुलगी असेल त्याने संस्कृत शिकावी. जग कुठं चाललंय आणि आम्ही कुठं चाललो हे गोष्ट लक्षात घ्या. 60% शिक्षणावर खर्च केला जाईल असं म्हणतात. तुम्हाला सांगतो, आता खोलात जाऊन जास्त बोलता येणार नाही पण महत्वाचा मुद्दा सांगतो. कोठारी कमिशनने सुद्धा 6% शिक्षणावर खर्च केला जाईल असं म्हटलं होतं. मला आता सांगा, कोठारी आयोगापासून ते आजपर्यंत कोणत्या वर्षी 6% खर्च झाला? किंवा 1947 पासून ते 2022 पर्यंत शिक्षणावर जो खर्च होतो तो टप्प्याटप्प्याने त्याचा जो आलेख आहे तो उतरता आहे, चढता नाही. लोकसंख्या वाढते पण शिक्षणावरचा खर्च कमी होतोय. तुम्हाला जर लक्षात आलं की या देशामध्ये कुंभमेळा होतो, कुंभमेळ्यावरती खर्च शिक्षणावर जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा कैक पटीने कुंभमेळ्यावरती खर्च सरकार करतं. म्हणून हे सरकार 6% खर्च शिक्षणावर करेल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, खर्च करेल असं गृहीत धरूया
पण त्या शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही जबाबदारी 6% खर्च केलाच पाहिजे असं कुठेही म्हटलेलं नाहीये. त्याच्यासाठी राज्य शासनाचं किंवा केंद्र शासनाचं उत्तरदायित्व अजिबात दिसून येत नाही. तुम्ही ड्राफ्ट वाचा, मग 6% खर्च कसा करतील आणि कशावर करणार हे सुद्धा अधोरेखित नाही. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, जी दीपक वाघांनी आता उल्लेख केली, या शैक्षणिक धोरणाचा दुसरा महत्वाची बाजू आहे. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, काळजीने बघा, तुमच्या मुलामुलींच्या शैक्षणिक कत्तलीचा हा जाहीरनामा आहे. याच्यामध्ये एक स्कूल कॉम्प्लेक्स असं म्हटलेलं आहे. स्कूल कॉम्प्लेक्स म्हणजे काय? मराठीमध्ये शाळा संकुल म्हणतात. त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे 5 ते 10 मैलापर्यंतच्या सर्व शाळा बंद करायच्या, म्हणजे 15 ते 25 किलोमीटर पर्यंतच्या सर्व शाळा बंद करायच्या आणि एकच शाळा मोठी बनवायची. त्याला शाळा संकुल म्हटलेलं आहे. म्हणजे 1ली ते 12वीची एकच शाळा 25 किलोमीटरच्या परिघात असेल, बाकीच्या सगळ्या बंद केल्या जातील. मला सांगा, आता हे यवतमाळ आहे, यवतमाळ मधलं एखादं मोठं खेडे घ्या, तिथे शाळा असेल आणि त्याच्या 25 किलोमीटर पर्यंत जेवढे खेडे असतील त्या सगळ्या शाळा बंद होतील. 3 वर्षाचा मुलगा त्या शाळेत जाईल का? कारण या धोरणाने वय वर्ष 3 ते 18 पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. मग 3 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी त्या शाळेमध्ये जाईल का? दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांच्या जाण्याची आम्ही व्यवस्था करू असं म्हटलंय. खरंच करतील का? होय. आता यांना एवढा एसटीचा संप चालला, तो मिटवता आला नाही, तर हे जाण्याची व्यवस्था करतील का? मग त्याच्यात सांगितलं आम्ही प्रवास भत्ता देऊ. प्रवास भत्ता दिल्यानंतर या देशातल्या दारिद्र्य रेषेखाली जगणारे जे लोक आहेत ते आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवतील का? जसं मी अगोदर याच शहरामध्ये सांगितलं होतं, जापान सारखे काय आम्ही एवढे सज्ञान नाही आहोत. जसं एका जापानच्या खेड्यामध्ये एक रेल्वे त्या रुळावून जात होती त्या गाव ते शहरापर्यंत, तर त्या रेल्वेमध्ये फक्त एकच मुलगी जायची, बाकी कोणीही प्रवासी बसत नव्हतं. म्हणून जापान सरकारने ती रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु जापान सरकार थोडं सुज्ञ आहे. त्यांच्या लक्षात आलं की एकच तिकीट रोज फाडल्या जातं आणि एकच व्यक्ती रोज जातो आणि येतो. त्याचा सर्वे केला, माहिती घेतली, तर त्यांच्या लक्षात आलं की एक मुलगी रोज शाळेमध्ये या रेल्वेने जाते आणि पुन्हा वापस येते. जेव्हा हे जापान सरकारच्या लक्षात आलं तेव्हा त्या जापान सरकारने त्या मुलीचं शिक्षण होईपर्यंत ती रेल्वे चालू ठेवली. आपल्या भारतात असं घडेल का? युनेस्कोने 2010 साली भारतातला सर्वे केला, वय वर्ष 6 ते 14 वयोगटाचा, तर 7,20,00,000 मुलं शाळाबाह्य होती. आणि शिक्षण हक्क कायद्यामध्ये तरतूद केली की आम्ही 2015 पर्यंत यातले 1 कोटी मुलं शाळेच्या परिघात आणू. या नवीन शैक्षणिक धोरणाच्या ड्राफ्ट मध्ये माझ्या भावांनो आणि बहिणींनो वाचा. हा ड्राफ्ट सांगतोय मी नाही, की आज शाळा योग्य जाणारी मुलं आणि मुली 10 कोटी आहेत. आम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही या भारतामध्ये राहतो आणि फुले आंबेडकरांचा वारसा म्हणून चालत आहोत. जे फुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला जे दिले ते सुद्धा आम्हाला टिकवता येत नाही. आणि या व्यवस्थेला जे आम्हाला किमान कळतंय ते कळू द्यायचं नाहीये, हे षडयंत्र लक्षात घ्या. जर 10 कोटी मुलं शाळाबाह्य आहेत, वय वर्ष 6 ते 14ची, तर या मीडियाची ती प्रमुख बातमी होत नाही, ब्रेकिंग न्यूज बनत नाही. मग ब्रेकिंग न्यूज कुठल्या बनतात? हा सगळा मीडिया बिकाऊ आहे. तुमच्या मुख्य मागण्यांवरती तुमचं लक्ष भरकटण्याचं काम करतंय, ही पण खेळी लक्षात घ्या. म्हणून हा नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आम्हाला हे शिक्षण देईल, तर या स्कूल कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून अजून ही संख्या वाढणार आहे. 10 कोटी ऐवजी अजून 2 कोटी वाढेल. अनेक शिक्षक अतिरिक्त होतील. त्याच्यानंतर जे प्रायमरीचे मुख्याध्यापक आहेत किंवा उच्च प्राथमिकचे आहेत किंवा माध्यमिकचे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या नोकऱ्या शिक्षक म्हणून होतील. फक्त जो ज्युनियर कॉलेजचा प्राध्यापक असेल त्यालाच तिथे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य म्हणून ठेवलं जाईल. बाकीची सगळे पद लॅप्स होणार आहेत. हे असं का केलं जात आहे? तर या देशामध्ये एक शिक्षकी शाळा 1 लाखापेक्षा जास्त आहेत. मी नाही सांगत, नवीन शैक्षणिक धोरणाचा ड्राफ्ट सांगतो. आणि या देशातल्या एकूण शाळापैकी 28% शाळा
ह्या बंद केल्या जातील. लक्षात घ्या, ह्या शाळा बंद होणार आहे आणि या शाळा बंद झाल्यानंतर कोणाची मुलं शिक्षणापासून वंचित राहणार आहेत? ही काही इथल्या या सत्ताधाऱ्यांच्या किंवा उच्च जात वर्गांची मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. म्हणून आमचा लढा आता किती तीव्र झाला पाहिजे, किती आता आम्ही जागरूक राहिलं पाहिजे, ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणून स्कूल कॉम्प्लेक्स ही आमच्या मुला मुलींच्या शिक्षण कत्तलीसाठी आणलेली एक योजना आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, हे असं का केलंय त्यांनी, तर त्यांना शिक्षक भरती करायची नाही. जर 28% शाळा बंद होतील किंवा 1 लाखापेक्षा जास्त शाळा जर एक शिक्षकी असतील, त्यांना जर द्विशिक्षकी बनवायचं असेल किंवा 4 शिक्षक द्यायचे असतील तर किती लाख शिक्षकांची भरती होईल लक्षात घ्या. म्हणून हे सरकार या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून अत्यंत गोंडस नावं देऊन, चमचमीत नावं देऊन आम्हाला आमचं शिक्षण आमच्यापासून हिरावून घेत आहेत, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही व्यावसायिक शिक्षण देऊ, कौशल्य शिक्षण देऊ. व्यावसायिक शिक्षण किंवा कौशल्य शिक्षण म्हणजे कोणत्या वर्गापासून देणार ते? यातला धोका जाणून घ्या. व्यावसायिक शिक्षण, कौशल्य शिक्षण हे आम्हाला देऊ ते असं म्हणतात, ते आपल्याला हे का देत आहेत, याच्या मागचा त्यांचे हेतू काय आहे हे आपण समजून घेतला पाहिजे. मग त्यांनी ग्रुप केले 3 ते 5वी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी या 3 ग्रुपच्या माध्यमातून आपल्या मुला मुलींना ते कौशल्य शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण देणार. नाव सुंदर आहे, पण त्याच्यामध्ये काय म्हटलंय नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं 3 ते 5 वयोगट 5वीचे जे मुलं आहेत त्याच्यामध्ये त्या मुलांना त्यांच्या परिसरात जे सुतारकाम असेल, जे लोहार काम असेल, जे माळी काम असेल, जे सलूनचं काम असेल, त्या विद्यार्थ्याला शिकवावं किंवा प्रसंगी त्या जातीगत व्यवसाय करणाऱ्यांनी शाळेत येऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवावं. म्हणजेच या देशामध्ये पुन्हा एकदा नव्याने जाती व्यवस्था घट्ट करण्याचं काम होत आहे. म्हणजे जर एखादा सुताराचा मुलगा सुतार काम करायला लागला, त्याच्या बापाला तो जर तिथं मदत करू लागला, तिथून त्याला उत्पन्न मिळू लागलं, तर त्याचं शिक्षण तिथेच बंद होईल आणि जे कायद्यानं बालमजुरी बंद होती ती ह्या कायद्याने चालू राहील. पुन्हा त्यांनी सांगितलं पुढच्या टप्प्यामध्ये 6वी ते 8वीला की जे इलेक्ट्रिशियन असतात, जे प्लंबर असतात, अशा लोकांनी त्या विद्यार्थ्याला ते कौशल्य शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे आमच्या मुला मुलींनी मजुरी केली पाहिजे किंवा कमी मानाचं किंवा कमी प्रतीचं आणि कमी मूल्याचं शिक्षण घेतलं पाहिजे किंवा व्यवसाय केला पाहिजे, अशा प्रकारची रचना याच्यामध्ये केली आहे. 9वी ते 12वीला ITI सारखे किंवा यासारखे तत्सम जे कोर्स आहेत ते त्या विद्यार्थ्याला द्यावेत, शिकवावेत, हे बंधनकारक असेल. मग तुमचा मुलगा किंवा मुलगी काय करेल, जर ITI केला आणि त्याला जर अल्प मजुरीमध्ये जर कामधंदा मिळाला, कारण या देशामध्ये प्रचंड दारिद्र्य आहे, खाण्यापिण्याचे वांदे आहेत, मग तो जर तिथं काय 5-10 हजार रुपये त्या माध्यमातून कमवायला लागला तर त्याचं पुढचं शिक्षण काय होईल, बंद होणार आहे. म्हणून याच्या मागची जी त्यांचा हेतू आहे, त्यांचा षडयंत्र आहे, हे आपण समजून घेतलं. मग तुम्ही म्हणणार याच्या श्रीमंतासाठी किंवा उच्च जातीयसाठी काय? मग मला सांगा, यवतमाळमध्ये एखादी मोठी पंचतारांकित शाळा असेल तर तिथला जो संस्था चालक आहे किंवा त्यातला पालक वर्ग आहे, त्या मुलांना तो काय कुंभार काम शिकवणार नाही, त्याला काय माळी काम शिकवणार नाही किंवा त्याला चांभार काम शिकवणार नाही, तर तो काय करेल, मग त्याला संगीत, जो आता कार्यक्रम झाला आपल्याकडे, संगीतासारखे कोर्सेस शिकवेल. कारण खेड्यापाड्यामध्ये तर काही या सुविधा उपलब्ध नाही आहेत, बरोबर आहे की नाही. मग ही पुन्हा विषमतापूर्ण रचना या भारतामध्ये नव्याने उदयाला येऊ घातलेली आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, या शैक्षणिक धोरणाने जरी म्हटलं नाही आम्ही कुठे खाजगीकरण करणार नाही, परंतु 100% खाजगीकरणाकडे हे शिक्षण धोरण घेऊन जात आहे. कारण त्यांनी सांगितलं PPP, त्याला परोपकारी संस्था असं म्हटलेलं आहे, पब्लिक प्रायव्हेट फंडिंग. म्हणजे आताच ते चालू आहे,
आता हे मोठ्या प्रमाणात वाढणार. म्हणजेच या देशातल्या ज्या सरकारी आणि खाजगी अनुदानित शाळा कॉलेज आहेत किंवा विद्यापीठं आहेत ती बंद पडणार आणि त्यांना पूर्णपणे स्वायत्तता देणार. स्वायत्तता म्हणजे काय? त्यांनी ॲडमिशन कोणाला द्यायचं, फी किती ठेवायची, अभ्यासक्रम कोणता ठेवायचा, मूल्यमापन कशा पद्धतीने करायचं हे आणि डिग्री पण त्यांनीच द्यायची. अशा पद्धतीची रचना आता येऊ घातलेली आहे. ही आपल्याला परवडणारी आहे का पहा. दुसरी एक महत्वाची गोष्ट, मोदी म्हटले मेरे जीते जी आरक्षण को कोई हात नहीं लगाएगा, असं मोदी म्हणतात आणि या देशातले सगळे SC ST NT OBC हुरळून जातात आणि निवडणुका आल्या की त्यांना निवडून देतात. पण यामध्ये आरक्षण रिझर्वेशन नावाची कुठेच गोष्ट नाही. SC ST NT OBC चा उल्लेख नाही. नवीन एक कॅटेगरी तयार केलेली आहे, इकॉनॉमिकली अँड सोशली डिसएडव्हान्टेजेस अशा नावाची एक त्यांनी कॅटेगरी तयार केली. याच्यामध्ये आरक्षण नसणार हे निश्चित आहे. म्हणजे शिक्षकांची भरती करताना त्याला मेरिट शब्द वापरलेला आहे, प्रवेश देताना मेरिट शब्द वापरलेला आहे. म्हणजे जे आज आपल्याला शिक्षकांना SC ST NT OBC मधून ज्या नोकऱ्या लागत होत्या त्या नोकऱ्या तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या पाल्यांना तसे प्रवेश मिळणार नाही. त्याच्यामधून आरक्षण हा शब्द गायब आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि आम्ही आजही निद्रिस्त अवस्थेत आहोत, झोपेत आहोत. जसं शेतकऱ्यांचं आंदोलन त्या दिल्लीमध्ये चाललं आणि शेतकऱ्यांनी त्या मोदीला वाकवलं, तसं आता या भारतातल्या बहुजन स्त्री पुरुषांनी या मोदीला या विधेयक मागे घेण्यासाठी, नमतं करण्यासाठी, संघर्षासाठी तयार असलं पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली तर आमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि बेकाबू होऊन आम्ही रस्त्यावरती उतरतो आणि जाळपोळ करतो. परंतु याच महापुरुषांच्या विचारांची राजरोसपणे हे आमचं सरकार विटंबना करते, परंतु आमच्या तळपायाची आग मस्तकाला जात नाहीये. किती असंवेदनशील आम्ही झालेलो आहोत. हीच नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे काय? फुले आंबेडकरांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन होता का? महात्मा फुल्यांचा शिक्षण दृष्टिकोन वाचा, बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. जर आम्हाला आमच्या महापुरुषांनी जे हक्क मिळवून दिलेले आहेत तेच हक्क हिरावून घेणारं जर धोरण येत असेल तर आम्ही गप्प आणि शांत का आहोत? हाच प्रश्न स्वतःला विचारा. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतोय, मल्टी एंट्री मल्टी एक्झिट. हे खूप गोड वाटतंय ना. जर तुमच्या मुलाने ग्रॅज्युएशन साठी 4 वर्षाच्या कोर्सला ऍडमिशन घेतलं, पहिले 2 वर्ष शिकला तर त्याला सर्टिफिकेट नावाचा एक त्याला डिप्लोमा नावाचं एक सर्टिफिकेट दिल्या जाणार, डिग्री दिली जाणार. मग शाळा किंवा महाविद्यालय लोक का सोडतात? एक तर मुलींच्या लग्नाचा विषय असतो म्हणून मुली शाळा सोडतात, इच्छा नसताना सुद्धा. मुलं शाळा का सोडतात? तर प्रचंड दारिद्र्य असते, शिकू शकत नाहीत, प्रचंड फी वाढलेली आहे म्हणून ते शाळा सोडतात. म्हणजे सरकार संस्थागत आमच्या मुला मुलींना शिक्षणाच्या दारातून बाहेर ढकलत आहे. मल्टी एक्झिट म्हणजे कोणताही माणूस एखाद्या इंजिनिअरिंगच्या कोर्समधून किंवा अजून कुठल्याही कोर्समधून बाहेर स्वखुशीने पडतो का? तर त्याला आता सरकारच्या अधिकृत कायद्याने शिक्षणातून बाहेर पडण्याचा परवाना या धोरणाने दिलेला आहे. म्हणजे सरकार शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, आणि तुम्हाला जेव्हा इच्छा असेल तेव्हा प्रवेश तुम्ही पुन्हा घेऊ शकता. वेगळं काय करताय? 9वी ते 12वीला जवळपास 40 विषय शिकायचे आहेत, म्हणजे एका वर्षात 12 विषय शिकायचे आहेत. तुमचं शिक्षणाचं ओझं दुप्पट होणार आहे. आर्ट, सायन्स, कॉमर्स, MCVC या फॅकल्ट्या बंद होणार आहेत. तुम्ही फिजिक्स घेऊ शकता आणि सोशॉलॉजी घेऊन तुम्ही 11वी 12वी करू शकता. अशा प्रकारचं विषयाचं कॉम्बिनेशन आलेलं आहे. जग स्पेशलायझेशन कडे चाललेलं आहे आणि आम्ही मिश्रणाकडे चाललेलो आहोत. ही एक गोष्ट लक्षात घ्या.
दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की या देशामध्ये शिक्षणाचा आशय हा सगळ्यात महत्वाचा आहे. लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1848 ते 52 पर्यंत जवळपास 18 ते 20 शाळा या देशामध्ये काढल्या आणि त्यांच्या ब्राह्मण सहकार्यासोबत त्यांचे खटके उडायला लागले. खटके कशा उडाले की त्या मुलांना जे महात्मा ज्योतिराव फुले जे विषय शिकवत होते, त्यांना जे विवेकी बनवत होते, त्यांना जे चिकित्सक बनवत होते, हे ब्राह्मण सहकार्याला बनू द्यायचं नव्हतं. कारण तुम्हाला माहित आहे, मुक्ता साळवे मांगाच्या दुःखाविषयी ती या व्यवस्थेला प्रश्न करते किंवा धर्मव्यवस्थेला प्रश्नांकित करते. अशा प्रकारचा एक सुंदर निबंध ती लिहू शकते. असे जर विद्यार्थी या देशामध्ये तयार झाले तर या धर्मसत्तेचं, राजसत्तेचं आणि अर्थसत्तेचं ज्या युतीचं जे षडयंत्र चाललेलं आहे हे आमचे तरुण तरुणी उडे पाडतील, ते त्यांना पडू द्यायचं नव्हतं. शेवटी महात्मा ज्योतिराव फुलेला त्या शिक्षण आशयाच्या मुद्द्यावरती त्या शाळातून बाहेर पडावं लागलं. आता मग तुम्ही मला सांगा, हे नवीन बीजेपी सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं, वय 3 वर्षापासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा आशय काय असेल तर या देशातली प्राचीन संस्कृती, या देशातली प्राचीन सभ्यता, या देशातली मूल्य, संस्कृत ग्रंथांमधलं जे काही ज्ञान आहे ते, धर्माचा अधर्मावरचा विजय, अशा प्रकारच्या गोष्टी, अशा प्रकारची मूल्य पाठ्यपुस्तकामधून शिकवली जातील किंवा जावीत. तुम्हाला अलीकडचा निर्णय माहित आहे कर्नाटक आणि गुजरातचा की भगवद्गीता शालेय अभ्यासक्रमातून शिकवली जात आहे. हा निर्णय होतो तरी या देशातले सर्व लोक शांत आहेत. पण कोणी म्हटलं नाही की भगवद्गीता ऐवजी संविधान शिकवावं. मग भगवद्गीता एका धर्माची आणि तिथं शिकणारे अनेक धर्माचे लोक आहेत, तर भगवद्गीता का निर्णय झाला. तशाच या नवीन शैक्षणिक धोरणाने शिक्षणाचा आशय हा विषमतावादी असणार आहे. मनवादी मूल्य तुमच्यावर थोपवली जाणार आहेत. सरकार आपल्या इच्छेनुसार तुमचं डोकं बनवणार आहे. कारण तुम्हाला माहित आहे, एक राहुल गायकवाड नावाचे एक आंबेडकरवादी कवी आहेत, त्यांनी सांगितलं, त्याचा आशय सांगतो, आता कविता सांगत नाही. कारण आता या व्यवस्थेची नजर तुमच्या अंगठ्यावर नाहीये भावांनो आणि बहिणींनो, त्यांची नजर तुमच्या डोक्यावर आहे. तुम्हाला ते मानसिक गुलाम करण्यासाठी या शिक्षण आशयाचा हत्यार म्हणून ते वापर करत आहेत. तुमची पाठ्यपुस्तकं पहा, पहिली ते उच्च शिक्षणापर्यंतची, कोणाचे पाठ आहेत, कोणाच्या कविता आहेत, कोणाच्या कथा आहेत, तिथं लुलेकर सरांचे एखाद दुसरा अपवादात्मक परिस्थितीमध्ये बघायला मिळेल किंवा आमच्या साहित्यिकांचा अपवादात्मक स्थितीमध्ये बघायला मिळेल. बहुतांश शिक्षणाचा आशय सगळा विषमतावादी बनवलेला आहे. या व्यवस्थेला शरण जाणारी मानसिकता बनेल अशा पद्धतीचा आशय बनवलेला आहे. ही जेवढी नको तेवढे अरिष्ट शिक्षण क्षेत्रावर येऊ घातलेले आहेत आणि आमचा शिक्षणावरचा विश्वास ढळतो आहे. पालक काळजीत आहे, चिंतेत आहे. आजचीच वास्तविकता जर तुम्ही यवतमाळची आणि महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली जर बघितली तर 11वी 12वीचे कॉलेजेस असतील, त्या कॉलेजमध्ये तुमचे विद्यार्थी किंवा माझे विद्यार्थी शिकायला जात नाहीत, ते कोचिंग क्लासमध्ये जातात. म्हणून पुन्हा एकदा या कॉर्पोरेट क्षेत्राला आणि कोचिंग क्लासेसच्या व्यवस्थेला उपयोगी पडेल अशा प्रकारची परीक्षा पद्धती या नवीन शैक्षणिक धोरणाने येऊ घातलेली आहे. त्यामुळे तुमच्या खिशातल्या पैशावरती यांचं लक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या तुम्ही जर संकल्पना बघितल्या, त्यातले शब्द जर वापरले तर सगळे भांडवली बाजाराला पोषक असतील अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. आणि शिक्षण हा आता उद्योग बनलेला आहे. तुम्ही जर भारतातल्या कुठल्याही MIDCच्या एरियामध्ये गेलात तर तुम्हाला आता पंचतारांकित शाळा बघायला मिळतील. MIDCच्या एरियामध्ये शाळा असावी का? तुम्ही औरंगाबादला आलात तरी तुम्हाला MIDCच्या एरियामध्ये तुम्हाला शाळा बघायला मिळेल. म्हणून खरं तर वेळ कमी आहे, चिठ्ठी आलेली आहे, म्हणून मी थोडक्यामध्ये माझ्या समारोपाकडे येतो. जर तुम्हाला केव्हाही या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने जी काही प्रश्न असतील ती केव्हाही तुम्हाला विचारू शकतात किंवा तुम्ही मला बोलवा. तुम्हाला सांगतो, हे नवं शैक्षणिक धोरण या देशातल्या बहुसंख्य स्त्री पुरुषांच्या शैक्षणिक कत्तलीचा जाहीरनामा आहे. त्यांना तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षण द्यायचं नाही. कारण हा देश आता विकल्या जात आहे, एक एक करून विकल्या जात आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्याला श्रीलंकेच्या धर्तीवरती,
भारताची अवस्था पाहायला मिळेल, हे लक्षात घ्या. म्हणून हे शैक्षणिक धोरण असंविधानिक आहे, हे शैक्षणिक धोरण कामगार विरोधी आहे, हे शैक्षणिक धोरण स्त्रियांच्या शिक्षणाच्या विरोधी आहे. मी स्त्रियांचा मुद्दा मांडला नाही, स्त्रियांचा मुद्दा सुद्धा या शैक्षणिक धोरणामध्ये अत्यंत घातक पद्धतीने आलेला आहे. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणाची, फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, परंतु हे स्त्री शिक्षणाचं द्वारच आता स्त्रियांसाठी बंद करायला निघालेले आहेत. म्हणून गाफील राहू नका, त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू झालेली आहे. भारतामध्ये लवकरच त्याची अंमलबजावणीला आता सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात होत आहे. कोणत्याही सरकारने त्याचा विरोध केला नाही. या भारतामध्ये एकमेव राज्य आहे तामिळनाडू, आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनी याचा विरोध केलेला आहे, M.K. स्टॅलिनचा. म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. त्यांच्या निर्णयाचं पाठिंब्याचं पत्र सुद्धा आम्ही त्यांना पाठवलं. आपण सुद्धा या महाराष्ट्र सरकारला या नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करू नका, अशा प्रकारचं एक धोरण घेऊन किंवा एक लढा उभारून त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. तर या सरकारने सुद्धा त्यांचं स्वागत केलेलं आहे. परंतु आम्ही जी राज्य सरकारनं जी कमिटी स्थापन केलेली आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा आढावा घेण्यासाठी, त्या कमिटीतल्या अनेक सदस्यांना भेटलो, त्यांना एक आंदोलनात्मक भूमिका आमची छापून त्यांच्याकडे दिली, काही बुलेट्स पॉईंट दिलेत आणि त्यांना सांगितलं की हे शिक्षण धोरण तुमच्या महाविकास आघाडीच्या सुद्धा विरोधात कसं आहे. कारण तिसऱ्या वर्षी जर एखाद्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला तर 18 वर्षाचा तो बाहेर पडल्यानंतर त्या भाजपचा उमेदवार असेल किंवा त्या विचारांचा तो उमेदवार असेल. म्हणून हे शिक्षण धोरण हे असंविधानिक आहे, लोकशाही विरोधी आहे, भांडवलदारांच्या हिताचं आहे. तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, भारतीय संविधानामध्ये कुठेही गुरुकुल मदरशाचं समर्थन नाही आहे, परंतु या धोरणाने गुरुकुल आणि मदरशाचं समर्थन केलेलं आहे. मला सांगा, ज्यांनी गुरुकुल आणि मदरशाचं समर्थन करतायत त्यांची मुलं मुली सुद्धा त्या गुरुकुल आणि मदरशामध्ये शिकतील का? किंवा त्यातून त्यांनी शिक्षण घेतलं तर त्यांना मेडिकलला, इंजिनिअरिंगला किंवा परदेशामध्ये शिक्षण घ्यायला जाता येईल का? अशा प्रकारचं त्यांनी ते निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आपल्या मुलींना गुरुकुलामध्ये किंवा मुस्लिम मुलांना त्या मदरशांमध्ये किंवा अन्य धर्मीयांच्या मुलांसाठी अजून वेगळ्या शाळा, अशा प्रकारची एक रचना त्यांनी उदयाला घातलेली आहे. म्हणून ही सगळं शैक्षणिक धोरण हाणून पाडण्यासाठी आणि फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असलेली समान शिक्षण पद्धती, लक्षात घ्या, समान शिक्षण पद्धती म्हणजे काय? या देशाच्या राष्ट्रपतीच्या मुलींना आणि यवतमाळ मधल्या एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा रिक्षावाल्याच्या मुलींना समान पद्धतीने शिक्षण मिळालं पाहिजे. समान पद्धतीने म्हणजे काय? त्या राष्ट्रपतीच्या मुलाची शाळा आणि या रिक्षावाल्याची मुलाची शाळा, त्याला मिळणारा जेवणाचा डब्बा, याला मिळणारा जेवणाचा डब्बा, त्याला मिळणारं दप्तर, याला मिळणारं दप्तर, यांच्या वह्या, पुस्तकं, बेंचेस, सगळं भौतिक पायाभूत सुविधा तशाच प्रकारच्या या देशातल्या सर्व जाती धर्मांच्या मुलांना मिळालं पाहिजे. तो गरीब असो की श्रीमंत असो, तर एक समान शिक्षण प्रणाली या देशामध्ये लागू झाली पाहिजे आणि ती सक्तीची, मोफत आणि गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार आणि भारतीय संविधानाला अनुसरून असली पाहिजे. ती विषमतावादी, अंधश्रद्धाळू, अवैज्ञानिक असता कामा नये. म्हणून मी सर्वांना आवाहन करेल, कारण वेळ खूप झालेला आहे, सरांना पण ऐकायचं आहे तुम्हाला. म्हणून मी माझं हे लांबलाल नवीन शैक्षणिक धोरणाचं जे चिकित्सक मत आहे एक धावत्या आढाव्यामध्ये आणि आवेशपूर्ण शब्दांमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि केलेला आहे. मी माझं भाषण आवर्त घेतो, शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. भावांनो, बहिणींनो, तुमच्या बाजूला चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे, तिथे कोरपणा तालुका आहे. कोरपणा तालुक्यात गेडमगुडा नावाचं एक गाव आहे आदिवासी बहुल भागामध्ये. तिथं लहू नवले आणि कांचन लांबट नावाची शिक्षिका काम करत होती. ISO मानांकन असलेली जिल्हा परिषदेची शाळा आहे. तिथं फळबाग आहे, फुलबाग आहे, सर्व प्रकारच्या भाज्या त्यांनी फुलवलेल्या आहेत, गार्डन फुलवलेलं आहे, सुंदर शाळा सजवलेली आहे. नुसती शाळा सजवली नाही तर मी आणि सत्यशोधक शिक्षक सभेच्या कार्यकर्त्यांनी त्या शाळेला, त्या परिसरातल्या शाळेला व्हिजिट दिली. त्या मुलांच्या मुलाखती घेतल्या. माझ्या मोबाईलमध्ये त्या मुलांच्या मुलाखती आहेत. पहिल्या वर्गापासून ते 4थ्या वर्गापर्यंतच्या त्यांच्या वयानुसार आम्ही प्रश्न विचारली. इतकी सुंदर उत्तरं दिली की एखाद्या इंग्लिश कॉन्व्हेंटची मुलं देणार नाहीत अशा पद्धतीची ती मुलं त्या 2 शिक्षकांनी घडवली. आणि आमच्या या दळबद्री सरकारने ज्या 1314 शाळा मागच्या सरकारने बंद केलेल्या होत्या त्याच्यामध्ये ती शाळा आली. 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यांनी प्रचंड आंदोलन केली, मोर्चा केला, उपोषण केले. हे सरकार बदलत नव्हतं आणि ती शाळा काही चालू करत नव्हतं. मग शेवटी
ती शाळा बंद करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाचा त्या गावामध्ये पोहोचला, तर त्या गावातलं सगळे लोक आम्ही गेलो म्हणून जमा झालेले होते. आम्हाला ते विनंती करत होते, सर तुमच्या पातळीवर काहीतरी करा. आम्ही आमच्या संघटनेच्या पातळीवरती प्रयत्न केला पण काही झालं नाही. पण त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आणि एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. जर या देशातल्या लाखो शाळा स्कूल कॉम्प्लेक्सच्या नावाने बंद होणार असतील तर काय होईल हे लक्षात घ्या. तर त्या गावातले स्त्री पुरुषांनी सांगितलं की ज्या वेळेस शाळाबंदीचा निर्णयाचं पत्र आमच्या गावामध्ये आलं, त्या दिवशी घरातला जवळचा माणूस मेल्यानंतर जेवढं दुःख आम्हाला होतंय आणि जेव्हा घरातली चूल पेटली जात नाही, तशा प्रकारची एकाही घरामध्ये आमची चूल पेटली नाही. एवढं प्रचंड दुःख त्या गाववाल्यांना झालं होतं. त्या शिक्षकाने आणि त्या शिक्षिकेने आणि गावातल्या लोकांनी स्वतःच्या पैशातनं ती शाळा उभा केली होती. आणि आजचं हे सरकार 1 लाखापेक्षा जास्त शाळा बंद करण्याचा निर्णय घेते, तरी आम्हाला त्याचं काही सोयसुतक नाही. आमची काही जबाबदारी या भारताचा नागरिक म्हणून आहे की नाही. म्हणून हे असंविधानिक धोरण, हे लोकशाही विरोधी धोरण, हे कामगार विरोधी धोरण, हे शेतकरी विरोधी धोरण, हे बहुजन विरोधी धोरण, हे स्त्रियांविरोधी धोरण हाणून पाडण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लढा उभा राहावा लागेल. आणि यवतमाळ उभा करील असं मला इच्छा आहे, कारण हे माझं 4th-5वं व्याख्यान या यवतमाळमध्ये झालेलं आहे. प्रचंड प्रतिसाद या विदर्भातून मिळतो आहे. हा प्रतिसाद आपल्याला भारतभरातून उभा करायचा आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा नव्याने आपल्याला ही मशाल आंदोलनाची पेटवायची आहे. त्या पेटवण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल अशा प्रकारची अपेक्षा करतो. कारण डॉक्टर ज्ञानेश्वर घोबरे सरांनी महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठाची स्थापना केली. ज्या पद्धतीने महात्मा फुल्यांनी पहिली शाळा काढून या व्यवस्थेला हादरा दिला, तसा आता उच्च शिक्षणाचा सत्यशोधक विद्यापीठाची स्थापना करून या व्यवस्थेला हादरा देत आहेत. आणि यवतमाळ हे कार्यकर्ता निर्मितीचं केंद्र व्हावं आणि हे कार्यकर्ते भारतभरात जाऊन या व्यवस्थेला उलथून टाकण्यासाठी नव्याने प्रयत्न व्हावा आणि या देशामध्ये समताधिष्ठित समाज निर्मितीसाठीची क्रांती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि संयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, बोलण्याची संधी दिली, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारमंचावर नुकतंच आदरणीय डॉक्टर प्रभाकर गायकवाड सरांनी नवे शैक्षणिक धोरण या विषयावर विचारमंथन केलं आणि यवतमाळकरांकडून ज्या अपेक्षा सांगितल्या त्या नक्कीच आम्ही अपेक्षा पूर्ण करू. धन्यवाद.